आज फायनली ऑफिसला लीव्ह टाकली आणि आजचा पूर्ण दिवस माझाच आहे या भ्रमात लिटरली 12 वाजता उठून दिवसाची सुरुवात मस्त हॉट वॉटर पिऊन केली. हाय, मी समृद्धी. तर इंस्टाग्राम वरती एक रेसिपी बघितली होती, सो म्हणलं आज टाइम आहेच तर चला ट्राय पण करू. पहिलं तर जे लागतंय ते सगळं ब्लिंकिट केलं आणि मग रेसिपी बनवायला स्टार्ट केली. तशी रेसिपी फार काही डिफिकल्ट नव्हती. सगळं मस्त चॉपिंग केलं अँड गाईज हिअर इज माय कॉर्न भेळ. आता टेस्ट करायला माझ्याकडे दुसरा तिसरा व्यक्ती कोणीच नव्हता, सो स्वतःच टेस्ट केली अँड भाई साब भेळ तर लईच भारी झाली होती. जर तुम्हाला कॉर्न भेळची रेसिपी हवी असेल तर कमेंट नक्की करा. ऑफिसला सुट्टी जरी घेतली असेल तर काम काय बंद नव्हतं, स्टडी करतच होते तेवढ्यात डोरबेल वाजली. मला असं वाटलं पसंदीदा रूममेट आली, पण माझ्यासाठी सरप्राईज होतं. ते म्हणजे मीच ऑर्डर केलेलं एक प्रोडक्ट रिसीव्ह झालं. आता यामध्ये काय आहे हे तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये बघायला मिळेल. त्यानंतर इव्हनिंगला अचानक लक्षात आलं की गॅस संपलाय. मग काय सिलेंडर घेऊन थेट पोहोचले गॅसच्या दुकानात. गॅस घेतेच नाही तोपर्यंत पावसाने सुद्धा हजेरी लावली. घरी आल्यानंतर माझ्यासाठी एक इम्पॉर्टंट काम होतं, ते म्हणजे मला बनवायची होती डिटॉक्स वॉटर पावडर. आयुष्यात पहिल्यांदाच मी डिटॉक्स वॉटर प्यायला स्टार्ट करणार आहे आणि हे सगळं बनवण्यासाठी माझी एक्साइटमेंट तर नेक्स्ट लेवल होती. डिटॉक्स पावडर बनवून झाल्यानंतर प्रचंड भूक लागली होती, म्हणून मग ठरवलं मस्त अशी भाकरी बनवायची. तब्बल 2 महिन्यानंतर भाकरी बनवत होते आणि माझी भाकरी तर तव्यापेक्षा मोठी झाली. एनिवेज भाकरी खाणे योग्य बनवली तेच जास्ती इम्पॉर्टंट आहे. मस्त भाकरी सोबत भाजी सुद्धा बनवली. चला मस्त जेवण केलं आणि आजचा व्लॉग अशा प्रकारे इथंच थांबवते. भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.